10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही मोटिवेशनच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ नक्की ऐका. माझ्याकडे काउन्सिलिंगला येणारे बरेचसे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी किंबहुना 8वी 9वीचेही विद्यार्थी मला असं म्हणतात की मला अभ्यास तर करायचा आहे, पण मोटिवेशनचा जरा प्रॉब्लेम येतो. मग त्यांना असं वाटतं की यश मिळवण्यासाठी एखादा जादुई मंत्र असेल, एखादा मोटिवेशनल व्हिडिओ बघूया, यूट्यूबवरचं सक्सेस इन 30 डेज किंवा बिकम टॉपर इन 15 डेज, चेंज युअर लाईफ ओव्हरनाईट असे खूप व्हिडिओ पाहिल्या जातात. त्याने होतं काय की तात्पुरता जोश येतो, परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा मोटिवेशन नाही. ती समस्या तिथेच असते मुलांना. जणू काही तुम्ही सगळे मुलं ज्यांना मोटिवेशनचा शोध लावायचा आहे किंवा जे मोटिवेशनच्या शोधाला निघालेले आहेत, त्या लोकांचा अभ्यास कमी होतो आणि मोटिवेशन कसं मिळवता येईल हे शोधण्यामध्येच बराचसा वेळ जातो. एक सांगू का मुलांनो, मोटिवेशनपेक्षासुद्धा शिस्त जास्त उपयुक्त ठरते. कारण मोटिवेशन हे पाहुण्यासारखं असतं, कधी येतं कधी जातं, पण शिस्त ही घरातली कायमची सदस्य असते. शिस्त म्हणजे तुमच्या स्वतःवर अन्याय नाही बरं का, तर शिस्त म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या भविष्यासाठी आज करायची ती इन्व्हेस्टमेंट आहे. मला माहीत आहे की शिस्तीचे फायदे लगेच नाही दिसत, पण म्हणून तुम्ही शिस्तीला जर गंभीरपणे घेत नसाल तर ती खूप मोठी चूक आहे. अभ्यास सुरू केला की 8 दिवसात निकाल दिसेल असं तुम्हाला वाटतं, पण तसं होत नाही. मग तुमची कुरकुर सुरू होते, माझ्याकडून नाही होत अभ्यास, मी करू शकत नाही, फारच कठीण आहे. पण लक्षात घ्या मुलांनो की शिस्त म्हणजे रोज स्वतःला दिलेला छोटासा शब्द पाळणं असतं. आता अभ्यास करायचा म्हटला तर खरं म्हणजे खूप सोपं आणि साधं काम आहे, पण तेच काम तुम्हाला कठीण वाटतं. आणि आयुष्यामध्ये आपल्याला कुठे जायचं आहे याची जाणीव जर का तुम्हाला झाली तर तुम्हाला आपोआप जबाबदारी येते. ती जबाबदारी समजली की मग तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रत जाता येतं. तुम्ही कितीही हुशार असला तरी तुमच्या मूडचं जर कौतुक करत बसलात तर परीक्षा काही तुमचा मूड तपासण्यासाठी नसते, तर तुम्ही किती सातत्याने किती शिस्तीने तयारी करता, ती तयारी तपासण्यासाठी ही परीक्षा असते. तुम्ही जर शिस्तीने वागलात तर तुमच्या आयुष्यातलं कन्फ्युजन किंवा गोंधळ कमी होईल. तुमचा डे तुम्हाला डिझाईन करता येईल, तुमच्या वेळेला तुम्हाला व्हॅल्यू देता येईल, तुम्हाला स्वतःची ओळख मिळवता येईल. तुम्हाला स्वतःमधल्या क्षमता जर तपासून पाहायच्या असतील ना, तर शिस्तबद्ध रीतीने जर तुम्ही एफर्ट्स टाकले, प्रयत्न केले तर नक्की मदत होईल. तुमच्या शिस्तीमधून तुमचा आत्मविश्वास जन्माला येतो. जेव्हा तुम्ही स्वतःला दिलेला शब्द पाळता तेव्हा तुम्ही ग्रेट होता. नुसतं मी महान आहे असा डायलॉग मारून नाही होऊ शकत, त्याच्याने नाही वाढत तुमचा आत्मविश्वास. जेव्हा तुम्ही ठरवलेला अभ्यास पूर्ण करता तेव्हा हा डायलॉग म्हणू शकता की मैं जो बोलता हूँ वो करता हूँ. आणि मग मनाला समाधान मिळतं, विचारांमध्ये स्पष्टता येते, डिसिजन मेकिंगची पॉवर वाढते. मुलांनो, तुमच्या स्वप्नांना शिस्तीची गरज आहे, कारण शिस्त असेल तर तुमची स्वप्न कृतीत येऊ शकतील. शिस्तबद्ध मुलं ही भावनांपेक्षा विचारांवर जास्त भर देतात. शिस्त तुम्हाला शिकवते की काय महत्त्वाचं आहे आणि काय टाळायचं आहे. तुम्हाला जर स्पर्धा परीक्षांना ॲपियर व्हायचं असेल, त्यांना सामोरं जायचं असेल तर शिस्त खूप महत्त्वाची आहे. कारण ती लढाई जी आहे ना, ती एका दिवसाची नसते. स्पर्धा परीक्षेसाठीची लढाई ही अनेक महिन्यांची किंवा एका वर्षाची तयारी असते. यश हे फक्त बुद्धिमत्तेवर किंवा तुमच्या हुशारीवर अवलंबून नाही, तर रोज तुम्ही केलेले शिस्तबद्ध जे प्रयत्न आहेत त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मोटिवेशनचा शोध घेण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यामध्ये सातत्य किंवा आपण कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतो आणि डिसिप्लिन अर्थात शिस्त, की हे काम आज करायचं आहे म्हणजे आजचं करायचं आहे, ते जर नाही झालं तर मी नाही झोपणार आहे, एवढा ठाम निर्धार करा. निश्चितपणे यशस्वी व्हाल मुलांनो. धन्यवाद.